ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 28 मधनं भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार असलेले डॉक्टर वैभव महाले यांनी आज अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी परिसरामधील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने हजर होते। उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रभागामध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालंय। डॉक्टर वैभव महाले हे प्रभाग क्रमांक 28 साठी केवळ एक उमेदवार नसून ते नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असलेले समाजसेवक म्हणून ओळखले जातात। आरोग्य क्षेत्रामधील अनुभवाचा उपयोग करून त्यांनी अनेक गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, मार्गदर्शन आणि सहकार्य केले। कोणतेही पद नसताना त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम देखील घेतले। त्यामुळे प्रभागामधील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला। प्रभागामधील स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। तसेच वर्षभरामध्ये येणारे सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, स्वच्छता मोहिमा आणि विविध समाज उपयोगी उपक्रम यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे आणि असे कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत। सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर वैभव महाले यांनी सातत्यानं केलं आहे। त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीकडे प्रभाग क्रमांक 28 मधील नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहतायत। आगामी निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळेल असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केलाय। डॉक्टर वैभव महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना म्हटलंय की प्रभाग क्रमांक 28चा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव उद्देश आहे। नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जय श्रीराम। आज दिनांक 29/12/2025 29 डिसेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 मधून मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपण बघतायत की इथे सगळंच आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे आज बऱ्याच प्रमाणात गर्दी आहे। आमच्या पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरण्यास आलेले आहेत। मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। नवीन नाशिक भारतीय जनता पार्टीच्या मंडलाध्यक्षाच्या नात्याने जे कोणी आमचे नवीन नाशिक मंडलातले, त्याचप्रमाणे सिडको परिसरातले किंबहुना नाशिक पश्चिम मतदारसंघातले आणि आमच्या नाशिक महानगरातले जेवढे पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या सगळ्या प्रदेशाच्या, शहराच्या नेत्यांनी, त्याचप्रमाणे आमच्या शहराच्या तिघही आमदारांनी, आमचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय सुनील नाना केदार, नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई महेश हिरे यांच्या वतीने मी आपणाद्वारे सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की येणाऱ्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टी हा नाशिक महानगरातील सगळ्यात मोठा पक्ष स्वबळावर राहील। आणि नक्कीच जो आमच्या नेत्यांनी 100+ नारा दिलेला आहे तो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य जनता जनार्दनाच्या जीवावर आम्ही 100+ नारा नक्कीच पूर्ण करू असं सगळ्यांना मी सांगू इच्छितो। या ठिकाणी अनेक जण मला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, माझे कौटुंबिक सर्वच माझे भाऊ, काका, त्याचप्रमाणे माझे सगळ्या क्षेत्रातले गुरु, माझ्या हॉस्पिटलचा सगळा आमचा परिवार सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले। मी सगळ्यांचे मनपूर्वक विनम्रतेने आभार मानतो। यापुढे येणाऱ्या 15 दिवसात आपल्याला प्रभाग क्रमांक 28 प्रमाणेच जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना आपल्याला मनापासून मदत करून पुनश्च एकदा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे विकासाचे शिल्पकार, या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि संपूर्ण नाशिक शहराच्या भाजप नेतृत्वात आपल्याला 16 तारखेला नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे। त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो, आपल्या परिसरात पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्या सर्वांना भरघोस मतदान देऊन विजयी करा। परत एकदा आपण सगळेजण आलात त्याबद्दल आजच्या या पवित्र दिवशी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। विनम्रतेने आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। किरण आहेर, सी24 नाशिक।